आपले अल्टरनेटरचे लेसन चालू आहे. मागील तासाला आपण पाहिलं होतं की अल्टरनेटरची रचना काय असते, त्याचे पार्ट्स काय असतात. रचना पार्ट्स याची माहिती पाहिली होती. त्याच्यामध्ये पाहिलं होतं की आपण स्टेटर जे असतात त्याला स्टेटर कंडक्टर असतात आणि त्याच्या आतमध्ये आपण फील्ड जे आहे रोटर फिरवत असतो. रोटरवरती फील्ड वाइंडिंग केलेली असते आणि मग ते स्टेटर कंडक्टर जे आहेत तर रोटरच्या फिरण्याने त्या स्टेटर कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. हे आपण पाहिलं होतं. आजचा आपला पाठ असणार आहे की हे जे स्टेटर कंडक्टर किंवा आर्मेचर कंडक्टरमध्ये जो EMF निर्माण होतो त्याचं काय सूत्र असणार आहे, त्याचं EMF इक्वेशन काय आहे, हे आपला आजचा लेसन असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काही जे टर्म्स आहेत तर त्याची पहिली अगोदर माहिती आपण घेऊया. हा रोटर आहे या ठिकाणी, याचे पोल्स आहेत आणि या स्टेटरवरती इथे वाइंडिंग केलेली असते. मागच्या लेसनमध्ये पाहिलं आपण ते आर्मेचर कंडक्टर त्याला म्हणतात. फ्लक्स बघूया आपण. फाय बरोबर फ्लक्स. चुंबकीय रेषा ज्या आहेत एकूण चुंबकीय रेषा, तर हे जे समजा एक कंडक्टर आहे, इथे एका कंडक्टरचं उदाहरण घेऊया आपण. आता हा जो कंडक्टर आहे, असे अनेक कंडक्टर असतात या ठिकाणी, पण एक कंडक्टर आहे. तर हा जो रोटर आहे, रोटर आपण असा फिरवणार आहे आणि या रोटरला फिरवत असताना याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. आपल्याला माहिती आहे, ह्या अशा चुंबकीय रेषा निर्माण होतात याच्या भोवती. तर याच्या एका फेऱ्यामध्ये किती चुंबकीय रेषा या कंडक्टरकडून छेदल्या जातील आणि तो छेदण्याचा दर जो आहे जास्त प्रमाणामध्ये छेदल्या गेला तर आपण तर याच्यामध्ये EMF निर्माण होतो. फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार की कंडक्टर हा चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये EMF निर्माण होतो. तर ते चुंबकीय रेषा म्हणजे त्याला फ्लक्स आपण म्हणतो. तर फ्लक्स किती असतील या ठिकाणी, तर हे एका फेऱ्यामध्ये 2 पोल जर असतील तर 2 पोल गुणिले फ्लक्स एवढं त्याच्यामध्ये बदल निर्माण होईल. पोलची संख्या वाढवली तर फ्लक्सचं कटिंग ॲक्शन वाढते आणि म्हणून या ठिकाणी फ्लक्स महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून पोलचा जे विचार केला, P म्हणजे पोल, पोलची संख्या आहे आणि म्हणून या ठिकाणी कटिंग ॲक्शन होणार आहे ते फ्लक्स C फाय गुणले P वेबर असे येणार आहे ते फ्लक्स. असे अनेक कंडक्टर असतात म्हणून Z म्हणजे कंडक्टर. हे स्टेटर वाइंडिंग जे जर गाळे असतील ते स्टेटरवरती केलेले, ते याच्या हे जे 2 बाजू आहेत हा म्हणजे कंडक्टर आहे आणि असे याचे विडे इथे दिलेले असतात बरेच, त्याला आपण टर्न म्हणतो. मग कंडक्टर बरोबर काय येतं आहे, बरोबर 2T. T म्हणजे टर्न असं त्याचं सूत्र आहे. त्यानंतर हा जो याचे जे फेरे होतात त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो आणि ह्या रोटरचा वेग म्हणजे NR, आपण त्याला रोटर वेग म्हणतो, रोटर स्पीड असं म्हणू. मग हा RPM मध्ये मोजला जातो, रिव्हॉल्युशन पर मिनिट. एका मिनटामध्ये किती फेरे होतात तो मिनटामध्ये मोजला जातो. मग आपल्याला जर ह्याचा वेग जर एका मिनटामध्ये हे RPM होत असतील तर एका मिनटामध्ये किती सेकंद असतात, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असा असणार आहे. आणि म्हणून N हा रोटर स्पीड म्हणजे N वेग, हे जर एका मिनटामध्ये RPM म्हणजे त्याचे फेरे जे होतात म्हणजे हे एवढे फेरे टोटल 60 सेकंदामध्ये, तर एका फेऱ्यासाठी किती होतील, किती वेळ लागेल मग आपल्याला एका फेऱ्यासाठी हे काढायचं आहे. हे जर केलं आपण तिरकस तर काय येतं, हे 1/n गुणिले 60 बरोबर काय येते 60/n.
म्हणजे एका फेऱ्यासाठी एवढी त्याची व्हॅल्यू येते. तर एन म्हणजे वेग हा एक घटक आहे या ठिकाणी. तर या सगळ्या टर्म्स आपल्याला अगोदर माहिती करून घ्यायच्या आहेत. ते एका कंडक्टरमध्ये निर्माण होणारा आपण EMF जो आहे तो आपण काढू. सरासरी EMF पर फेज, प्रत्येक फेजमधला सरासरी EMF काढायचा. तो कशावर अवलंबून असतो? तर आपल्याला माहिती आहे की त्या कंडक्टरकडून छेदल्या जाणाऱ्या चुंबकीय रेषा आहेत त्याच्यावर अवलंबून असतो आहे. आणि किती वेळ छेदल्या गेल्यात म्हणून काय असणार आहे याची या ठिकाणी की चुंबकीय रेषातील बदल म्हणजे फ्लक्समधील बदल असं म्हणू आपण. फ्लक्समधील बदल आपण फ्लक्स बदलण्याचा वेळ टाईम आपण म्हणू टी असं आहे. तर याच्यासाठी एक स्टँडर्ड आपलं एक सूत्र असतं ते आपल्याला माहिती आहे बरोबर. काय येणार आहे? फ्लक्समधील बदल म्हणजे काय? डी फाय असं म्हणा. फाय म्हणजे फ्लक्स आणि डी टी रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम असं याला म्हटलं जातं. ते सरासरी EMF पर फेजचं आहे हे आपण काढतो आहे. एका कंडक्टरचं बघतोय आपण. तर हे असं येणार आहे. मग आणखी पुढे आपण सोडलं तर काय येतं की d∅dt. तर हे असं येणार आहे पुढं. याचा अवलंबून असते पोलवरती. किती पोल आहे त्याच्यामध्ये, की एका फेऱ्यामध्ये किती पोल फिरले जातात, किती पोलचं अल्टरनेटर आहे त्याच्यावर असते. म्हणून याची व्हॅल्यू काय येईल की हे फाय इंटू पी अपॉन टाईमसाठी आपण इथं बघितलेलं आहे टाईम वेळ की n = 60 आपण n येईल. कारण इथे एका सेकंदासाठी आपण काढतोय म्हणून काय येईल की 60 अपॉन n. आणखी आपण जर सोडलं तर काय येतं हे बरोबर 5p अपॉन 60 गुणिले n असं येईल. परंतु nचं अजून एक सूत्र आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. nचं सूत्र या म्हणजे रोटरचा वेग हा n बरोबर 120 f/p असा. f म्हणजे फ्रिक्वेन्सी, p म्हणजे पोल, f म्हणजे फ्रिक्वेन्सीबद्दल इथं लिहायचं राहिलं आहे आपलं थोडं. फ्रिक्वेन्सी हा एक महत्त्वाचा घटक इथे आहे. आणि आपण मागच्या वर्षी बघितलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की याचे किती एका सेकंदात किती फेरे होतात, सायकल पर सेकंद त्याला म्हणतात. सायकल पर सेकंद, एका सेकंदात फेरे सायकल म्हणजे फेरे. तर याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे भारतामध्ये काय आहे की फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ ही ठरवून दिलेली आहे. ही फ्रिक्वेन्सी भारतामध्ये AC सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं की इथं 120 f/p म्हणजे वेग हा कसा आहे आपला फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आहे आणि पोलच्या व्यस्त प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं की फ्रिक्वेन्सीमध्ये बदल आपण करू शकत नाही. पोलची संख्या आणि वेग यांच्यामध्ये बदल करूनच आपल्याला ठरवावे लागतं सगळं. फ्रिक्वेन्सीमध्ये आपण बदल करू शकत नाही. म्हणून या ठिकाणचे सूत्र n 120 f/p. तर हे या ठिकाणी किंमत आपल्याला टाकायची त्याची. बरोबर काय येतं मग 5p अपॉन 60 गुणिले nचं सूत्र इथं टाकायचं आहे 120 f अपॉन p असं होईल ते. आणि हे आपण पुढे जर सोडवलं तर काय येतं मग 60 1 60 60 2 120. हे p गेलं, हे p गेलं. खाली काय राहिलं मग इथे फाय राहील. हे फाय 2f अशी संख्या राहते इथे. म्हणून आपण याला काय म्हणणार बरोबर 2πf असं म्हणणार. तर ही व्हॅल्यू आली आपली EMFची व्हॅल्यू आली. एका वेळेची एका कंडक्टरची आली ही पर टर्न एकच आली. आता आपल्याला काय करायचं की EMF पर फेज काढायचं आहे.
ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. ही काय आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू, सरासरी किंमत. हे आपण काढतो आहे. ही ॲव्हरेज व्हॅल्यू येणार आहे. तर अशा तर एका कंडक्टरची ही व्हॅल्यू झालेली आपली. असे तर अनेक कंडक्टर असतात आणि म्हणून आता आपल्याला पुढं जेवढे कंडक्टर असतील ती पर फेज, एका फेजमध्ये किती कंडक्टर आहेत तर त्याचा आपल्याला EMF काढायचा आहे. म्हणून इथं आपण असं लिहू शकतो की EMF पर फेज, EMF ॲव्हरेज म्हणजे सरासरी EMF निर्माण होणारा प्रत्येक फेज प्रति, बरोबर त्याची व्हॅल्यू काय आहे इथे 2πf × Z असं येईल. परंतु Z म्हणजे काय इथे? Z बरोबर 2T, 2 गुणिले टर्न्स, हे आहे Z. म्हणून त्याची व्हॅल्यू काय येईल इथे पुढं 2f गुणिले 2t अशी व्हॅल्यू येईल. पुढे काय येईल ते 2 2 4, 4πf असं येतं याची व्हॅल्यू. तर हे काय आहे ई ॲव्हरेज म्हणू आपण त्याला पर फेज. प्रत्येक फेजला मिळणारं जे व्होल्टेज निर्माण होणारं इंड्युस्ड EMF म्हणतात त्याला, त्याची ही सरासरी किंमत आहे 4ft अशी या ठिकाणी तयार होईल. परंतु ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, ही काय आहे सरासरी किंमत आहे. मग आपल्याला काय करावं लागतं की कोणती इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे तर त्याचं आपण काय करतो की RMS किंमत घेत असतो, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आणि रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला RMS किंमत बरोबर ॲव्हरेज किंमत किंवा सरासरी किंमत त्याला आपण म्हणू गुणले फॉर्म फॅक्टर. हे असं त्याचं सूत्र आहे. मग पुढं काय आहे RMS, ERMS म्हणू आपण त्याला. ERMS बरोबर म्हणजे E म्हणजे EMF, RMS बरोबर सरासरी किंमत किती आलेली इथे त्याची 4πft गुणले फॉर्म फॅक्टर किती असतोय 1.11 असं येईल. आणि म्हणून पुढे आपण सोडल्यानंतर काय येतं मग हे EMF जे आहे ERMS किंमत आहे याची EMF पर फेज आपण म्हणू त्याला, बरोबर. काय नाही 1.1ला 4ने गुणल्यानंतर काय येतं 4.44, 4.44 गुणले πft असं येतं हे EMF. तर हे EMF पर फेजचं सूत्र असं तयार होईल आपलं आता हे. तर हे जे EMFचं सूत्र आहे आपल्याला झेड इथे जे 2 प्रकारच्या वाइंडिंग केलेल्या असतात या स्टेटरवरती, त्याला आर्मेचर वाइंडिंग आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मग एक फुल पिच वाइंडिंग असते आणि एक शॉर्ट पिच वाइंडिंग असते. मग फुल पिच आणि शॉर्ट पिच हे जर आपण समजून घेतलं तर कसं होईल ते, जसं आता याचे आपण हे असे गाळे काढले, असं आपण काढलेले आहे. तर या ठिकाणी काय असतं की ही अशी वाइंडिंग असणार आहे, ही त्याची बाजू आहे पाठीमागची. त्यानंतर इथून असं आलेलं आहे. नंतर परत इकडे मग असं हे इथून असं जात असतं, परत त्याच गाळ्यातून असं जातं. तर हे 2 बाजू झाल्या. हा एक कंडक्टर झाला, कंडक्टर 1 आणि हा 2, हा एक कंडक्टर, हा 2 कंडक्टर. तर हे याला टर्न म्हणतात, हे वेड आहे, ह्याला कॉईल असते हे, आणि याला म्हणतात कॉईल पिच, फुल पिच आहे हे. कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग असं आपण म्हणतो याला. परंतु दुसऱ्या एक प्रकारची वाइंडिंग केली जाते, त्याच्यामध्ये काय असतं की इथून हा वेडा इथून गेल्यानंतर इथं असा, हे असा गेला समजा, इथून असा गेल्यानंतर इथून तो हा परत त्याच स्लॉटमधून किंवा गाळ्यातून जात नाही, त्याच्या शेजारच्या दुसऱ्या गाळ्यातून जातो. अशा प्रकारे असं होत असतं ते. तर याला शॉर्ट पिच वाइंडिंग असं म्हणतात. इकडून जाईल हा असा
शॉर्ट पिच वाइंडिंग याला म्हटलं जातं. आणि मग त्याच्या ठिकाणी जो काय होतं की तो जो फरक पडतो, तर हे जे सूत्र आहे हे फुल पिचचं आहे, हे आहे. परंतु या ठिकाणी मग डिफरेन्शियल जी वाइंडिंग होते या ठिकाणी शॉर्ट पिचची, तर त्याच्यामध्ये कोणामध्ये फरक पडतो. आणि मग प्रत्येक गाळा वेगवेगळ्या गाळ्यातून वाइंडिंगचे कॉईलच्या बाजू जात असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की वेगवेगळ्या गाळ्यातून गेलेले वाइंडिंगचे कंडक्टरची संख्या आणि एकाच गाळ्यातून गेली असेल तर त्याचे ते गणिती सूत्र त्याचं असतं आणि त्याच्यावरून याची आपल्याला किंमत काढावी लागते. तर त्यासाठी काय करावं लागतं की डिस्ट्रीब्युशन फॅक्टर तो काढावा लागतो आपल्याला, किंवा पिच फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर यांनी गुणाकार करावा लागतो त्याच्यासाठी. बघा इथं कोर्डिंग फॅक्टर, इथं याचं सूत्र आहे EMFचे व्हेक्टर बेरीज आणि त्याचे गणिती बेरीज. गणिती बेरीज म्हणजे सरळ सरळ बेरीज करणे. जेवढ्या स्लॉटमधून कंडक्टर जात आहेत तर त्यांची सरळ सरळ बेरीज, आणि ते वेगवेगळ्या स्लॉटमधून जात आहेत त्याच्यामुळं त्यांचे सरळ बेरीज करता येत नाही. त्याचा कोणाचा विचार करावा लागतो, त्याला अँगलचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून EMFची व्हेक्टर बेरीज आपल्याला घ्यावी लागते. त्याचप्रमाणे तर याला पिच फॅक्टर किंवा कोर्डिंग फॅक्टर म्हणतात याला. आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय की याचं सूत्र आहे KD त्याला म्हणतात. अनेक स्लॉटमध्ये विभागणी करून मिळणारा EMF आणि सर्व कंडक्टर एका स्लॉटमध्ये असते तर मिळणारा EMF, असा त्याचं सूत्र आहे. त्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपण म्हणतो. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि कोर्डिंग फॅक्टर KC आणि KD हे RMS EMF पर फेज बरोबर 4.44 FT असं मिळालेलं आपल्याला. डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग ज्यावेळेस स्टेटर कंडक्टरवरती केलेली असते तर त्यामुळे आपल्याला हे कोर्डिंग फॅक्टर आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा विचार करावा लागतो. आणि म्हणून त्याचं पूर्ण पर फेज काय सूत्र येईल, गुणले KC गुणले KD असं होईल. मग कसं सूत्र तयार होईल या ठिकाणी परत मग नंतर मग EMF पर फेज बरोबर 4.44 FT KC KD गुणाकार आहे याच्या प्रत्येकामध्ये. हे अशा प्रकारचं EMFचं सूत्र होईल. फेज व्होल्टेज प्रत्येक फेजमध्ये जे कंडक्टर असणार आहेत त्याचं होणार आहे. T म्हणजे टर्न आहे. इथं T बरोबर काय आहे, टर्न म्हणजे वेळ. गृहपाठ आहे होमवर्क. प्रश्न पहिला, अल्टरनेटरचे EMF सूत्र लिहा. प्रश्न दुसरा, अल्टरनेटर रोटर स्पीड, फ्रिक्वेन्सी आणि लाईन व्होल्टेजचे सूत्र लिहा. म्हणून अल्टरनेटरचं EMF सूत्र असा आपला आजचा पॉईंट होता, आजचा आपला टॉपिक होता. मग याच्यामध्ये आपण महत्त्वाचं बघितलं, काय बघितलं आपण सारमध्ये बघायचं असेल तर की फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार हे जे आर्मेचर कंडक्टर, स्टेटर कंडक्टर, फील्ड वाइंडिंग जे आहे हे रोटर याला फिरवलं आहे प्राइमरी सायने. त्यावेळेस या कंडक्टरमध्ये जे कटिंग ॲक्शन होते त्याच्यामध्ये जो EMF निर्माण होतो त्याचं सूत्र आपल्याला काढण्यासाठी आपण ह्याचे काही टर्म्स बघितल्या होत्या. फ्लक्स, पोल, कंडक्टर, त्याचप्रमाणे ह्याचा वेग, फ्रिक्वेन्सी की सायकल पर सेकंद, आणि त्याच्यापुढे मग आपण हे अशा प्रकारे सोडत गेलेलो आहोत. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.